नमस्कार. सध्या डहाणू नगरपालिका आणि डहाणू चारोटी रोडवर तुम्हाला मशीन लावून सर्वे करताना काही लोक दिसत आहेत. नक्की काय आहे? डहाणूपासून ते चारोटीपर्यंत नवीन रस्ता होत आहे. त्याचा 0 पॉईंट हा पार नाक्याला जिथून धाकटी डहाणूला रोड जातो हा तिकडचा 0 पॉईंट आहे. नगरपालिकेत 4 किलोमीटर रस्ता हा कॉन्क्रीट होणार आहे आणि त्या नगरपालिकेच्या रस्त्यामध्ये येणारे ब्रिज म्हणजे एक चंद्रसागरचा ब्रिज, दुसरा सरोवर हॉटेलजवळचा ब्रिज हे नवीन होणार आहेत. रेल्वेचा ब्रिज काही अजून त्याला हात लावणार नाही आहेत कारण ती रेल्वेची प्रॉपर्टी आहे. PWDकडून असं समजलं की हे दोन्ही रोड 11-11 मीटरचे होणार आहेत. सेंटरला दुभाजक असणार आहे आणि नगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये ह्या रोडचं क्लासिफिकेशन 30 मीटर आहे. म्हणजे सेंटरपासून दोन्ही बाजूला 15-15 किलोमीटर, 11 मीटरचा रोड आणि उरलेल्या 4 मीटरमध्ये युटिलिटी म्हणजे ड्रेनेजचे पाईप, पाण्याचे पाईप, इतर कुठल्या लाईन्स असतील, मग त्या केबल्स असतील, इलेक्ट्रिकच्या असतील, अशा सर्व गोष्टी जाणार आहेत. त्यामुळे डहाणूचं रूप हे पुढल्या वर्षभरात बदलून जाणार आहे. हा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. हे कॉन्ट्रॅक्ट डहाणू ते चारोटी RKC ह्या कंपनीला मिळालेलं आहे. 250 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. RKC म्हणजे आत्ता जो गंजाडला एक्सप्रेसवे होतो आहे त्यांनाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. त्यांचं काम तिथे चालू आहे. त्यामुळे हे काम हे वेगाने होईल याची मला पूर्ण खात्री आहे. डहाणू नगरपालिकेच्या बाहेर मात्र हा रोड कॉन्क्रीट नाही आहे, तो टार रोडच आहे. आत्ताचा रोड आहे त्याच्यापेक्षा तो मोठा रोड होणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूला साधारण 1.5 मीटर एक्सपान्शन होणार आहे त्याचं रोडचं. परंतु डहाणू नगरपालिकेच्या बाहेर रोडचं क्लासिफिकेशन हे 40 मीटर आहे. जरी आत्ता डहाणू नगरपालिकेच्या बाहेर ॲक्विजिशन नाही झालं तरी रोडचं क्लासिफिकेशन हे 40 मीटर असणार आहे आणि त्या भागात ज्या काही इमारतींना परवानगी मिळतील हे क्लासिफिकेशन धरून त्याप्रमाणे मिळणार आहेत. आता डहाणूच्या बाहेर, नगरपालिकेच्या बाहेर ते चारोटी इथपर्यंत अनेक ब्रिज लागतात. त्यापैकी 2-3 ब्रिज हे काही बजेटमध्ये आलेले नाही आहेत. म्हणजे एक म्हणजे सरावलीचा ब्रिज, दुसरा आशागडचा ब्रिज आणि तिसरा रांचेतचा ब्रिज. हे 3 ब्रिज नंतर करणार आहेत. बाकीच्या सर्व मोरे आणि ब्रिज हे नवीन होणार आहेत आणि असा हा प्रोजेक्ट 1-1.5 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आपल्या डहाणूकरांना ह्याच्यात एक महत्त्वाचं बघण्याची गोष्ट ही आहे की रेल्वेवरचा ब्रिज मोठा होणार नाही. त्यासाठी इकडच्या खासदारांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजेत. PWD मिनिस्टर आहेत चव्हाण साहेब, त्यांनी रेल्वेकडून हा ब्रिज बनवून घेतला पाहिजे. नाहीतर रेल्वेच्या ठिकाणी बॉटलनेक होणार आहे आणि वाहतुकीची कोंडी होणार आहे. तर सायमल्टेनियसली हे सुद्धा काम महत्त्वाचं आहे. त्यामुळे रेल्वेचा ब्रिज हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, तो मोठा होणं आवश्यक आहे. आणि बाकीचं ही जी पूर्ण डेव्हलपमेंट आहे ह्या डेव्हलपमेंटला एशियन डेव्हलपमेंट बँक फायनान्स करणार आहे. हुडकोच्या अंडरचा हा प्रोजेक्ट आहे आणि डहाणूकरांसाठी ही एक शहराच्या दृष्टीने फार चांगली सुरुवात आहे. असे चांगले उपक्रम सरकारने करावे आणि डहाणूत डेव्हलपमेंट यावी. त्याचबरोबर डहाणूत सर्वसामान्यांचा विकास व्हावा, सर्वांना जमिनीचा वापर त्याच्या मनाप्रमाणे करता यावा. या सर्व गोष्टी शासन लवकरच आणेल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.